नमस्कार मित्रांनो, धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये होळीला शेणाच्या गौऱ्या का जाळतात, यामागे धार्मिक महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर चला सुरू करूया। होळीचा सण अवघ्या काही वेळावर येऊन टेपला आहे। पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं, तर दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण केली जाते। हिंदू धर्मात होलिका दहन करण्याची खूप पूर्वीपासूनची परंपरा आहे। आध्यात्मिक कथेनुसार हिरण्यकशिपुने आपल्या पुत्र प्रल्हादच्या विष्णू भक्तीमुळे त्रस्त होता, त्यामुळे हिरण्यकशिपुने प्रल्हादला मारण्याची जबाबदारी बहीण होलिकेला दिली होती। होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसली। विष्णूने प्रल्हादला वाचवलं आणि होलिकाचं दहन झालं। त्या काळापासून होलिका दहन हा दिवस साजरा करण्यात येतो। हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो। होळीला शेणाच्या गौऱ्या का जाळतात? हिंदू धर्मात गायीला माते समान महत्त्व असून गायीमध्ये 33 कोटी देवतांचे वास्तव्य असतो असं म्हणतात, त्यामुळे हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते। गायीसोबतच तिचं गोमूत्र आणि शेणही पवित्र मानलं जातं। शेणाच्या गौऱ्या या हिंदू धर्मात धार्मिक विधींमध्ये वापरल्या जातात। असं म्हणतात की शेणाच्या गौऱ्या जाळल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा मृतदेहावर शेणीची चिता रचली जाते, जेणेकरून त्या व्यक्तीमधील नकारात्मक ऊर्जा अग्नीमध्ये भस्म होते, अशी धार्मिक शास्त्रात मान्यता आहे। याशिवाय धार्मिक कार्यात म्हणजे होम हवनमध्ये शेणी जाळण्याची परंपरा आहे। धार्मिक शास्त्रात शेणाच्या गौऱ्या वापरल्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते, नकारात्मक ऊर्जेचा नष्ट होऊन आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा वाढते। होळीच्या दिवशी म्हणजे होलिका दहनला शेणाच्या गौऱ्या जाळण्यामागे धर्मशास्त्र सांगते की तुमच्या आजूबाजूची सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो, रोगांचाही नायलाट होतो, अशी मान्यता आहे। शेणाच्या गौऱ्यामधून निघणारा धूर वातावरणातील प्रदूषित कण नष्ट करतो असं म्हटलं जातं। तसंच हानिकारक जीवाणू देखील नष्ट होतात। शेणाच्या गौऱ्या जाळल्यामुळे धूर निर्माण होतो, त्यातून वातावरण शुद्ध होण्यास मदत मिळते। तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, त्रास, वेदना, निराशा, अपयश ह्या होळीच्या पवित्र अग्नीत जळून जाऊ आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य व आनंदाची उधळण हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। होळीच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।